आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिच्या आणि आमच्यामध्ये वाद होत होते. याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे. त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये. आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून. ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे. चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे. त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही. मेडिकल रिपोर्ट मध्ये तिला मारहाण झाली साहेब, मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा. मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324 ची मारहाण आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या. ते काय माझं ओपिनियन नाहीये, तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत. ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले. त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं का सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर केली आहे? सुसाईडच्याच केस मधले आहेत ना, सुसाईडच्या. तिला मारहाण झाली. प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही. मारहाण करण्यामागे त्याचा हेतू पाहिजे. सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्याने आत्महत्या केली पाहिजे. कोर्टाकडनं डावरी सर मागू शकत नाही. 40 लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात. ह्याच्याकडे ऑलरेडी 90 लाखाची मर्सिडीज आहे. 5 कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत. त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही. त्यांनी ऐकून घ्या सर, वापरली कसं असतं सर, डावरी आणि वडिलांनी, आता आपल्यालाही मुली असतात, आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेने मुलीला दिलेलं बक्षीस, गिफ्ट, ह्याच्यामध्ये फरक आहे. बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही. डावरी ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात, मागितल्यानंतर त्याला डावरीची व्याख्यामध्ये बसतं. त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेने बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला एक, तुम्ही म्हणता एवढे फायनान्शियली साऊंड फॅमिली